श्रोते नमस्कार. या नवीन भागात आपलं स्वागत आहे. आपण मागचे काही एपिसोड जे आहेत ते नानासाहेब पेशव्यांची सगळी माहिती आणि त्यात पुण्यात झालेले डेव्हलपमेंट म्हणू आपण पूर्णपणे. त्यात पानिपताचा जो काही परिणाम पुण्यावरती झाला आणि त्याच्यानंतर जी आता कारकीर्द नवीन माधवराव पेशव्यांची सुरू झाली, तर इथून पुढची माहिती आणि पुण्याचा पुन्हा झालेला विस्तार ही सगळी माहिती आपण सरांकडनं घेऊया. आपण नानासाहेबांपर्यंत लकडी पुलापर्यंत आपण हो, आलो. हो. एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. अशी एक आख्यायिका म्हणा, काही म्हणा, अशी एक उठवली होती गोष्ट किंवा उठलेली होती, की पानिपतवरनं जे हरलेलं मराठी सैन्य होतं. हो, तेही मी वाचलं होतं कुठेतरी तर त्यांना पुण्यात कुंभार येण्यासाठी. वेशीच्या पुलाने राजरोसपणे न येता म्हणून तो पूल बांधला वगैरे, वगैरे. हं. आणि त्याची मोठ्या कथा रंगवून सांगितल्या जातात. आता गंमत अशी आहे, म्हणजे सर्वसामान्यपणे जरी आपण विचार केला, तरी पानिपतची लढाई झाली 14 जानेवारी 1761ला. लकडी पूल बांधला साधारणपणे मे 61ला. 5 महिने गेले. आता ते मराठी सैन्य 2-2.5 महिन्यात स्वतः नानासाहेबच बलक्यापर्यंत गेले होते. ते परत आले. मराठी सैन्य आलं आणि तोंड लपवून यायची परिस्थिती नव्हती. हो. युद्धात हारणं म्हणजे काय तोंड लपवत यायची जरूर नव्हती. कसं हारलो म्हणून तोंड कसं दाखवायचं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, सगळे परतत होते. सगळेच प्रत्येकजण आता होळकर स्वतःचा गोट घेऊन आले, ते त्यांच्या जहागिरीत गेले. शिंदेच्या घरचे 4 माणसं, कर्तृत्ववान माणसं गेली होती. मग ते सगळे काय तोंड लपवत येणार होते का? नाही, काही गरज नव्हती. मराठे हारले याचा अर्थ मराठी राज्य संपलं नव्हतं. त्यामुळे ती शक्यता नव्हतीच, की तोंड लपवून या लोकांनी यावं. त्यामुळे ती तर डोक्यातनं लोकांनी काढून टाकली पाहिजे. ही आख्यायिका आहे आणि काही ज्याच्यात तथ्य नसलेली आख्यायिका आहे. हं, खोटं आहे ते. हं. दुसरा एक लॉजिकल विचार करा. समजा पुण्यात एक 50 चे 25-30 हजार धरा, फक्त पुण्यातलं सैन्य म्हणा. 40,000 धरा. ते आल्यानंतर ते काय पुलाची वाट बघत बसले होते का बांबुर्ड्यात? की नानासाहेब पेशवे पूल कधी बांधतात आणि मग आणि आम्ही मग आम्ही कधी कधी जातो. असं नसतं. हं. पण आख्यायिका उठवल्या की उगीच भावना लोकांच्या हे करायच्या आणि ती गोष्ट चवी-चवीने अजूनही सांगितली जाते. म्हणजे त्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, की अशा खोट्या गोष्टी सांगू नका आणि आपणच म्हणायला लागलो आपण, की "अहो, आम्हीच पराभूत झालो. मी कसं तोंड दाखवणार?" असं आपण म्हणायचं नाहीये. पराभूत झालो याचा अर्थ हारलो नाही हं. आणि तो जिंकला म्हणजे तो जिंकला नाही. बरोबर, अगदी बरोबर. त्यावेळचं जे काही परिस्थिती होती त्याप्रमाणे ते हं. घडलं. याचा अर्थ असा नाही, की आम्ही कुठं कमी होतो. तर तो विषय ठेवा बाजूला. पण त्याच्यानंतर काय झालं, की नानासाहेबांचा दुसरा मुलगा माधव, हा होता 16-17 वर्षाचा. हं. म्हणजे आत्ताचा 11वी-12वीतला मुलगा. साधारण तो वय बघितलं तर. बरोबर. त्याच्या अंगावर एकदम पेशवेपणाची जबाबदारी पडली. तेव्हा असं होतं, की त्याचा काका रघुनाथराव, तोही होताच की जिवंत. हं. तो मोठा वयाने. हं. तर त्याचं चाललं होतं, की पेशवेपद मला पाहिजे. पण बऱ्याच लोकांचा विरोध होता. हे खुद्द नानासाहेबांची पत्नी गोपिकाबाई त्यांचं त्यांचाही विरोध होता. जे काही मुत्सद्दी होते त्यांचा विरोध होता. नंतर रामराजे छत्रपती त्यांचाही विरोध होता. अच्छा, कारण त्यांचं. हा माणूस कसा आहे, राघोबा दादा हा चंचल वृत्तीचा होता. बेफाट निर्णय यात प्रसिद्ध होता आणि ज्याला जबाबदारी किंवा कर्तव्य म्हणतात, त्याचं फारसं त्याच्यात दिसायचं नाही. खाली कुशलच वाढलेला माणूस हं. होता आणि भावाच्या छत्रछायेत. बरोबर सगळं. त्यामुळे काय प्रश्नच नव्हता. युद्ध जी केली त्याच्याबरोबर होळकर वगैरे, मल्हारराव होळकर वगैरे ही मंडळी होती, मातब्बर मंडळी होती. त्यामुळे त्यांच्या जोरावर सगळं चाललं हं. होतं. हं. हा होता कर्तृत्ववान, पण त्याचा स्वभाव असा हे होता, म्हणजे एखादं काम मागे लागून करणं, तसं थोरल्या भावाचा स्वभाव तसा हं. नव्हता. चंचल होता स्वभाव. हलक्या कानाचा होता. कोणीही भरवून दिलं की त्यांना ते पटायचं. लगेच. आणि पुढेपर्यंत अगदी. तेव्हा असं नाही. पुढे-पुढे अगदी शेवटपर्यंत. तर त्याला पेशवा करा नाही म्हणले.
मग कोणाला करायचं? कारण शाहू महाराजांनी वंशपरंपरागत पेशवाई दिली होती. हम्म. त्यामुळे पेशव्यांच्याच घराण्यातला माणूस पेशवा व्हायला पाहिजे होता. मग नानासाहेबांचा दुसरा मुलगा माधवराव. मानव. तो असा आजारी आजारी असायचा. राजकारणातही काही फार मोठा नव्हता. काही त्याने मग कुठं नाव फार मिळवलेलं नव्हतं. आणि थोडक्यात लोकांची अटकळ अशी होती की त्याला हाताशी धरून आपण कारभार करू. हां. म्हणजे तो एक भोज्या म्हणून म्हणू की आपला एक बसवलेला एक वीक लिंक पकडायची आणि आणि आम्ही त्यांच्या आड हां आपलं हे साध्य करून घ्यायचं. आणि त्याच्याकडनं सगळं करून घेऊ. पण हरकत नाही सांगायला की तो माणूस एवढा अलौकिक निघेल, एवढा कर्तृत्ववान निघेल आणि एवढा करारी निघेल हे कोणाच्या स्वप्नातही आलं नसेल. त्यावेळी तेव्हा राज्यावर जेव्हा बसले तेव्हा परिस्थिती अशी होती की राघोबा दादा आणि गोपिकाबाई सुद्धा राजकारणात भाग घ्यायचं याच्या नानासाहेबांना हे करायच्या, म्हणजे त्याही कर्तृत्व नव्हत्या, वचक होता त्यांचाही. या दोघांची अटकळ अशी होती की आपण याला सांभाळू माधवला आणि त्याला हाताशी धरून आपल्याला काय पाहिजे तसं कारभार करू. सुदैवाने तेव्हा काय होतं, मल्हारराव होळकर होते, ज्येष्ठ होते वयाने, बाजीरावापासून कारकीर्द बघितलेली. नंतर सखाराम बापू बोकील, म्हणजे ते पंताजी गोपीनाथ बोकील शिवाजी महाराजांच्या काळातले त्यांचा वंश होतो. आणि ते या मुत्सद्दीपणात अत्यंत तज्ज्ञ मानले जायचे. म्हणजे 3 शहाण्यांची हे घेतात बघा नावं. तर त्यातले कोण ते 3.5 शहाणे? तर सखाराम बापू बोकील पेशव्यांचे, विठ्ठल सुंदर निजामाचा दिवाण होता तो, देवाजी पंत चोरगडे म्हणून नागपूरकर भोसल्यांचे, असे 3 शहाणे. कारण ते 3 का पूर्ण शहाणे? तर ते लढाया सुद्धा करायचे. आणि अर्धा शहाणा कोण? तर नाना फडणीस. नाना तेव्हा लहान होते, ते पानिपतवरनं तेही बिचारे वाचून पळून आले होते, पण डोक्याने तीक्ष्ण होते. तर त्यांना हाताशी धरलं माधवरावांनी. सखाराम बापू बोकील, दुर्दैव असं की त्या माणसाने राजद्रोह कधी केला नाही, पण कायम राघवांच्या पक्षात राहिला. आणि जे काही राजकारण केलं ते काही वेळा माधवरावांच्या विरोधात सुद्धा केलं. पण राघोबादांची त्याची खास दोस्ती. आता ती हायरार्की कशी आली? तर चिमाजी आप्पा जे होते हे राज्यकारभारात अत्यंत प्रवीण होते. त्यांचे चिरंजीव जे होते सदाशिवराव भाऊ, तोच प्रकार होता. ते अत्यंत राज्यकारभार आणि ह्याच्यात प्रवीण होते. त्यांच्याच बरोबरीने सखाराम बापू वकील होते. म्हणजे खरं तर चिमाजी आप्पांचे 2 जण शिष्य त्यांच्या तालमीत तयार झालेले. बरोबर. आता माधवरावांच्या म्हणजे नानासाहेबांच्या वेळी काय होतं की दोघंही होते. चिमाजी आप्पा काही दिवस होते, पण नंतर सदाशिवराव भाऊ त्यांच्या मदतीला होते, सखाराम बापू वकील होते. थोरल्या बाजीरावांच्या वेळी तसंच होतं, चिमाजी आप्पा त्यांच्या बरोबरीने उभे होते, खांद्याला खांदा देऊन ते होते. माधवराव पेशव्यांच्या वेळी कोणीच नव्हतं. तुम्ही जर विचार केलात, एकटा 16-17 वर्षाचा मुलगा, त्याची आई आणि त्याचे काका त्याला ताब्यात ठेवण्यासाठी हे करतायत. सगळ्यात ज्येष्ठ मुत्सद्दी सखाराम बापू वकील हे त्याच्या विरोधात असतात. बरोबर राज्य सांभाळायला सख्खा भाऊही नाही आणि सख्खा काकाही नाही. आणि अशा सगळ्या प्रतिकूल या परिस्थितीत माणसाच्या मनावर किती त्याचा दडपण असेल कल्पना करा. पण त्या तत्कालीन काही कागदपत्र अशी सांगतात, काही उल्लेख सांगतात, पत्र आहेत, म्हणजे गोपिकाबाई आणि राघोबा दादा यांना लिहिलेली पत्र आहेत. तर एकात असा उल्लेख आहे की श्रीमंत कोणाचंच ऐकत नाहीत, स्वतःचाच हेका चालवतात. म्हणजे माधवराव पेशव्यांनी आईचंही ऐकलं नाही आणि चुलत्याचंही ऐकलं नाही, स्वतःला पाहिजे तसंच केलं. सखाराम बाबू बोकील हा भरोशाचा माणूस नाही म्हणून त्यांनी नाना फडणीसांना तयार केलं. राज्यकारभारातही प्रवीण केलं आणि तो माणूस डोक्याने हुशार असणारच, त्याशिवाय त्याने उचललं नाही. म्हणजे त्या आजारी माणसाची कर्तृत्वाची चुणूक पहिली तिथं दिसली.
की त्यांनी आयडेंटिफाय. सगळ्यांना बाजूला केलं आणि स्वतः शिकला असणारच ना तो. वडिलांच्या कारकिर्दीत शिकला असणारच. नाहीतर असं म्हणताच येत नाही की तो खाली कक्षेत दंग होता. तो त्याला तर नाच-गाणं सुद्धा आवडायचं नाही. म्हणजे अशा काही नोंदी आहेत, की परशुरामभाऊ आपले परशुराम कडू गोपाळराव पटवर्धन म्हणजे सांगली, तासगाव, मिरज हे जे पटवर्धन फॅमिली आहे, त्यातले गोपाळराव माधवरावांच्या अगदी जवळचे. म्हणजे अंगरक्षक म्हणा त्यांच्या इतक्या अच्छा. जवळचे, की कायम त्यांच्या बाजूने उभं राहणार आहे आणि हाक मारले की धावून येणार आहे. तर त्या पटवर्धनांचा एक प्रतिनिधी कायम पुण्यात असायचा आणि त्याला गोपाळरावांनी एक पत्र लिहिलेलं आहे, की कसं वागावं कोणाशी. हं. त्या 4 कलमं माधवरावांबद्दल आहेत. बापरे! नानासाहेब आपलं नाना फडणवीसांबरोबर कसं वागावं, बापूबरोबर कसं वागावं, हे सगळं लिहिलेलं आहे. त्यांनी काय लिहिलं आहे, 4 कलमं फार महत्त्वाची आहेत. त्याच्यात लिहिलं आहे, की म्हणजे माधवरावला भेटायला गेलं कधी, तर नुसतं उगे राहावं म्हणजे गप्प राहावं. हं. ते विचारतील तेवढंच बोलावं. हं? म्हणजे त्याने विचारलं तरच उत्तर द्यायचं. बरं. कोणाचीही रदबदली करू नये किंवा वशिला लावू वशिला नये. लावणे. रायास ते आवडत नाही. तिसरं त्यांनी एक कलम जे लिहिलेलं आहे, की आपलं काम झाल्यानंतर एक क्षणही थांबायचं नाही, तिथून चालतं व्हायचं. नाहीतर रेंगाळत बसलंय, ऐकत बसलाय असं त्याला आवडत नाही. चौथं महत्त्वाचं आहे, रायास नाच गाण्याची चीड आहे, सवपती वार्ता करू नये. म्हणजे हा आणि त्याचे उलट राघोबा त्यांना नाच गाण्याचा शौक होता. हं. हा त्यातला खरा भाग आहे. म्हणजे ह्याच्यातनं माधवरावचं बरोबर. व्यक्तिमत्वच उभं राहतं, कॅरेक्टरच अगदी उभं राहायचं की असतं. कसा माणूस असेल तो. त्यातही पहिली 4 वर्ष त्याची म्हणजे 61, 62, 63, 64 आणि जवळ-जवळ 65 ही इतकी वाईट गेली. काय झालं, पानिपतवर एवढा मोठा पराभव झाला. निजाम डोकं परत वर परत काढलं डोकं त्यांनी वर काढलं. आणि त्याला हेही लक्षात आलं, की आपल्याला अडवणारं कोणी नाही आता. आता पेशव्यांना बघून घेऊ आपण आणि हा तर काही छोटा पोरगा आहे. राघोबा निजामाला कधी मिळायचा, कधी नाही. ते असं म्हणजे तो हेच नव्हता. तर त्यांनी राघोबांनी निजामाची मदत घेतली आणि स्वतःला पेशवेपद पाहिजे म्हणून त्याला निजामाला मध्ये घातला आणि ते दोघं चालून आले आणि माधवरावांना कैद केलं त्यांनी जवळ-जवळ. तर एक मधल्या काळात. अच्छा. आणि त्या ह्याच्यात काय झालं, की रा हे राघोबा आणि माधवराव मोहिमेसाठी उत्तरेत गेले. म्हणजे निजामाच्या मुलखात हं. आणि त्याच वेळी निजामाने पुण्यावर स्वारी केली. अच्छा. बेसावध होते जरा ते आणि तो असं वागेल असं वाटलं नव्हतं. निजाम प्रचंड मोठा तोफखाना घेऊन आला, 50,000 फौज घेऊन आला आणि त्याने पुणं अक्षरशः लुटून नामशेष फक्त केलं नाही एवढंच. पण 30 जवळ-जवळ 25-30 दिवस हैदोस चालू होतं पुण्यात. अरे बापरे! बाजारपेठा सगळ्या लुटल्या, आगी लावल्या, घरं मोठमोठे वाडे शोधून पाडले, खंडण्या घेतल्या. शनिवारवाड्याला तोफा लावल्या त्यांनी, तोफा मारल्या. शनिवारवाडा वाचवण्यासाठी नारोआप्पाजी तुळशीबागले आणि नाना फडणीस यांनी प्रयत्न केले. कारण तेच दोघं पुण्यात होते हं. आणि पुण्याचे कमावीसदार होते. नारोआप्पाजी तुळशीबागले म्हणजे तुळशीबागवाल्यांचे हं. मूळ पुरुष ज्यांनी तुळशीबागेचं देऊळ बांधलं ते. ते कसेबसे वाचून शेवटी त्या काहीतरी 2-2.5 लाख रुपये त्या निजामाला खंडणी दिली, की वाडा तरी हे करू वाडा नको. तरी पाडू नका. वाड्यातली जे सगळे माणसं होती ती सगळी सिंहगडावर काही गेली, काही पुरंदरवर गेली. निजामाने वेचून सगळे पुण्यातनं अनेक लोक व्यापारी पळून गेले, आजूबाजूच्या खड्यात गेले. त्यांना शोधून काढलं. कारण अख्ख्या पुण्याचा परिसर जवळ-जवळ 30-40 मैलाचा परिसर त्या फौजेने हे केला होता. व्यापलं होतं. आणि वर्णन अशी आहेत, की पुण्यात एकही लहान मोठा देव ठेवला नाही. सगळ्या मूर्त्या फोडून टाकल्या. तोच उल्लेख आपण रमणा रमणा गणपतीच्या गणपतीच्या केला. बाबतीत. आता सर्व एवढा मोठा विध्वंस केल्यावर म्हणजे अभूतपूर्वच होतं ना. पेशव्यांच्या राजधानीत म्हणजे पेशव्यांच्या नरडीला हात घातला त्यांनी खरं सांगायचं तर. आणि माधवराव तिकडं लांब होते. पण एखादा माणूस तेव्हाच्या राज्य काय म्हणू आपण म्हणजे मिलिट्रिकल किंवा
मिलिट्रिकल किंवा पॉलिटिकल आपण जे म्हणू मूव्हमेंट्स हं. काय केलं असतं, तो ताबडतोब पुणे वाचवायला आला असता, की आपल्याच राजधानीवर हो. हल्ला केला. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी स्वतः काय सांगितलं, औरंगाबाद जिंका, निजामाच्या ताब्यात येते. म्हणून त्याने औरंगाबादला मोर्चे लावले. तेव्हा निजामाची राजधानी औरंगाबादला होती. हं. आणि निजामाला जेव्हा कळलं, की अरे औरंगाबादच म्हणजे तो इथे गेलं आहे आणि आपलं, इथे औरंगाबाद मग आहे. तो धावला औरंगाबाद वाचवायला. तोपर्यंत औरंगाबाद घेतलं होतं मराठ्यांनी. आणि मग माधवरावांनी ठरवलं, की आता याला निर्णायकच घाव घालायचा. हं. म्हणून निजामाची फौज जेव्हा परतत होती, तेव्हा सुदैवाने मल्हारराव होळकर होते, कसलेले सेनापती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्याच्याखाली हे सगळं चाललं होतं उद्योग. आणि मग पालखेडची लढाई जी बाजीराव पालखेडची पेशव्यांनी लढाई. जिंकली, तेव्हा मल्हारराव त्याच्याबरोबरच होते, बाजीरावांबरोबरच हं, होते. हं. त्यामुळे तेव्हाचं सगळं त्यांना माहिती होतं डावपेच. आणि त्यांनी असा वेढा आवळत निजामाच्या फौजेला तोफखान्यासकट ते चालले होते परत. खूप इंटरेस्टिंग आहे इतिहास. म्हणजे लोकांनी खरंच वाचावा तो, की पालखेडची लढाई जशी झाली तशीच ही लढाई होती. फक्त वेगळ्या पद्धतीने लढली हं. होती. पण व्यूह तोच होता. हं. आणि ते शेवटी अशा ठिकाणी त्यानं गाठलं, की मध्ये गोदावरी नदी, पलीकडे तेवढ्या तोफा घेऊन पुढे जाणं, म्हणजे प्रत्येक वेळी एकेका होडीत मोठमोठ्या तोफा घालून त्या सगळ्या घेऊन जाणं. आणि अशा वेळी बरंचसं सैन्य पुढं गेलेलं, गोदावरी नदी ओलांडून. ओलांडून. तोफखाना मागे राहिला आणि काही तोफखान्यातला अर्धा पास त्यांनी पलीकडे नेला. आणि विठ्ठल सुंदर त्यांचा जो सेनापती निजामाचा, हं. तो अलीकडे होता. अशा वेळी त्याच्यावर हल्ला केला. राक्षस भुवनची लढाई म्हणतात हं. त्याला. आणि तो हल्ला इतका जबरदस्त होता, की विठ्ठल सुंदर तर मेलाच. पण पुणे लुटताना ज्या लोकांनी, म्हणजे आपले हिंदू लोक निजामाच्या फौजीतले, हं. ज्यांनी कोणाची गय केली नव्हती, असे तिघही जण सेनापती त्याचे मारले गेले त्या लढाईत. हो. संपूर्ण निपात. आणि त्याच्याकडनं शेवटी तह झाला. निजामाने शेवटी हात जोडून पुढे आला, की मला आता वाचवा, मी सगळं हे सोडून देतो. त्याच्या ज्या तोफा राहिल्या होत्या त्या जप्त केल्याच. त्यांनी पुण्यातल्या पेशव्यांच्या तोफखान्यातल्या अनेक तोफा घेतल्या होत्या बरोबर. त्या सगळ्या परत. त्याही सगळ्या परत घेतल्या. मोठा मुलूक घेतला, खंडणी घेतली आणि निजामाला सोडून दिला. पण हा एवढा जबरदस्त फटका होता, की त्याच्यानंतर निजामाने आयुष्यात कधीही पेशव्यांच्या विरुद्ध लढाई केली नाही. माधवरावांच्या काळातही केली नाही. 1793 पर्यंत, 96 पर्यंत जवळजवळ हं. खर्ड्याची लढाई जी शेवटची म्हणतात, तेव्हा निजामाने डोकं वर काढलं. पण तेव्हा ती लढाई न होताच संपली, खरं सांगायचं तर. मराठ्यांचा एकंदर सगळा फौजपाटण बघितल्यावर त्यांनी ते आवरलं, नको म्हणलं. म्हणजे थोडक्यात माधवराव पेशव्यांनी त्यांचं हा जो कर्तृत्व तिथं दिसलं. पहिला दणका जो दिला. आणि मग काय झालं, मग जेव्हा ते परत सगळं करून पुण्यात आले, तेव्हा पुण्याची अवस्था भयानक होती. जे मोरारजी जगदेवांनी 1630 साली केलं, करेक्ट, करेक्ट. अगदी तिथपर्यंत जरी नाही तरी तोपर्यंत तसंच होतं ना बरंचसं. या माणसाला परत तेच झालं, की 16-17 वर्षाच्या मुलाला राजकारणातल्या खेळी तर त्यांनी जिंकलीच. तिथं तर कर्तृत्व दाखवलंच. राघवदादांनाही गप्प केलं आयुष्यात. तेही परत त्यांच्या विरुद्ध उठले होते, मला पेशवेपद द्या म्हणून. त्यांनाही गप्प केलं, नजर काय देत टाकलं. आणि मग 1765-66 साली त्यांना स्थिर कारभार मिळाला हातात. मग तोपर्यंत तोपर्यंत हा सगळी सगळा घडी उद्योगच परत चालला होता. बसवणे हे करणे. 2 वर्षात त्यांनी परत पुणे उभं केलं. सगळी मोडलेली देवळं परत बांधली. पर्वतीचं देऊळ सुद्धा तोडलं होतं. एक देऊळ असं राहिलं नव्हतं, की जे तोडलेलीतली मूर्ती फोडली नव्हती. आणि दुसरी वैशिष्ट्य असं होतं, की निजामाची लोकं देवळं पाडत बसले नाहीत. ते मूर्ती फोडायचे आणि निघून जायचे. हं. हे एवढं उद्योग कोण करणार? तोफा लावून देऊळ, प्रत्येक देऊळ पाडणार. कारण खूप देवळं होती पुण्यात हं. त्यावेळी. ती सर्व पुणे उभं केलं. आता हो, जे हे मला सांगा, हा भाग 2 वर्षात परत जवळ-जवळ मोडलेलं पुणं सगळं उभं करणं, हा काय छोटी गोष्ट नाही, नव्हती. नाही, चॅलेंजिंग आहे. त्यात पानिपतवर पराभव झालेला, निजामांनी एवढे फटके दिलेले.
अनेक सरदार गेलेले. असं असताना पैशाचं सगळं आवक कुठनं येणार, काय येणार? माधवरावांनी जे काही ऑर्डर दिले, जे काही पत्र आहेत, म्हणजे निजामाच्या हल्ल्यानंतर 3 वर्ष त्यांनी जकात माफ केली होती पुण्यात यायला. पुण्यात जो माल येतो, हं, हं. धान्यधान्यापासनं, लाकूड फाट्यापासनं सगळं, त्याच्यावर त्यांनी जकात जे पुण्यात घ्यायचे ते त्यांनी अर्धी पाऊण माफ केली. पुण्यातल्या लोकांना पाहिजे या. परत बाजारपेठा भरल्या. आणि तो पुन्हा कॉन्फिडन्स निर्माण करणं, की की सोडून आपलं गेलेली लोकं आहेत ती मराठे पुन्हा संपले नाहीत. आणि त्याच्यानंतर एवढं सगळं झालं 1765-66 पर्यंत. मग त्यांना पुण्याकडे लक्ष द्यायला जरा सवड मिळाली. सवड मिळाली. आता याच्यात सुद्धा अजून एक गंमत अशी मला वाटते, की काही कामं त्यांनी जी केली ना, ती आपल्या वडिलांच्याच काय म्हणू आपण पावलावर प्लॅनिंग थांबवून कायमची बंद करून केली. आणि ते पुण्याला फार मोठी वैशिष्ट्य ठरले ते पुण्याच्या टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीने. ते आपण पुढच्या भागात घेऊ. चालेल, चालेल. धन्यवाद श्रोतेहो. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.